हॅलो. आज आहे मला वाटतं इकडे पोलीस भरती आणि खूप सारी मुलं इकडे बसलेली आहेत. सगळे लोक आपल्या स्वप्नासाठी झगडत आहेत आणि खूप लोक तुम्ही बघू शकता इकडे खूप मुलं बसली. काय स्वप्न असतात ना, किती वेडं करतात माणसाला. काय बोलणार, पण खरंच देवाकडे एकच प्रार्थना आहे, प्लीज यांची स्वप्न पूर्ण कर. स्ट्रगल काय असते नाही, खरंच हे ह्या लोकांकडून शिकावं. सगळे म्हणतात मूवीमध्ये ना स्ट्रगल आहे, नाही. एक IPS IAS पोलीस उपनिरीक्षक बनणं ही स्ट्रगल आहे, याला स्ट्रगल म्हणतात. मला माहीत नाही खूप लोकांनी 12th साल पिक्चर पाहिला असेल की नाही, तर खरंच पहा, ही स्ट्रगल आहे. बॉलिवूडमध्ये कोणीही येऊ शकतं, कुंभमेळ्यातली मोनालिसाही येऊ शकते, ठीक आहे, कुणीही येऊ शकतं, नाही असं नाही आहे. MPSC UPSC क्रॅक करणं ना, ही स्ट्रगल आहे, कळलं. 18 तास अभ्यास करणं, घरातल्यांचे इम्पॉर्टंट फंक्शन मिस करणं, कधी कधी लग्न झालेल्या मुली असतात, मेटर्निटीनंतर लगेच अभ्यासाला बसतात, स्वतःच्या मुलांबरोबर वेळही घालवता येत नाही आहे. अशा खूप गोष्टी आहेत. आपल्याला वाटतं आपलं आयुष्य सोपं चाललं, पण जर खरी स्ट्रगल बघायची असेल ना, तर ह्या लोकांची बघायची, जे गव्हर्मेंट एक्झाम देतात. लाखातले मला वाटलं 1% फक्त, म्हणजे 100मधले फक्त 1% लोक सिलेक्ट होतात MPSC UPSCच्या एक्झाममध्ये, इंटरव्ह्यूमधून, ठीक आहे. तर जर स्वतःला कधी आयडल समजा आयडल ठेवायचंच नाही स्वतःचं आयडल, तर ह्या लोकांना ठेवा. विश्वास नांगरे पाटील सरांना ठेवा, APJ अब्दुल कलाम यांना ठेवा. त्यांनी या देशासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं आहे. खूप सारे उदाहरणं आहेत आपल्याकडे. आता डायरेक्ट बोलायला गेलं तर 26 अकरामध्ये आपले 3 पोलीस अधिकारी शहीद झाले. त्यांना स्वतःचा आयडल बनवा. शाहरुख खान, सलमान खान यांना, हे ॲक्टर्स आहेत, हे ॲक्टिंग करतात, हे एक रोल निभवतात, पण हे लोक खरं तो रोल क्रिएट करतात. हे जे असतात ना, जर तुम्ही एकता टायगर तर मी बघितलं, इट्स अ रिअल लाईफ इव्हेंट असं म्हटलं जातं. मला पण नाही माहिती काय खरं आहे काय खोटं आहे. इट्स अ रिअल लाईफ इव्हेंट. त्या माणसाने त्याचं आयुष्य खर्च केलं देशासाठी. इकडे रोमॅन्टिक प्लेस दाखवलं, पण त्यांच्या आयुष्यात असं नसू शकतं, कारण का त्यांच्याकडे त्यांचा देश सोडून बाकी कोणत्या गोष्टीचा विचार करायला वेळच नव्हता. आता मध्ये आपण धुरंधर पिक्चर बघितलं, रणवीर सिंगने खूप छान ॲक्टिंग केली, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही आहे, पण ते खरंच कोणीतरी केलं आहे. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून तो तिकडे गेला, त्याने आपल्या देशासाठी खूप गोष्टी केल्या. त्यामुळे आर्मी ऑफिसर अशा लोकांचा आयडल डोळ्यासमोर ठेवा खरंच, आणि असं काहीतरी बनण्याचा प्रयत्न करा. आपल्या देशाला ह्या लोकांची गरज आहे. ॲक्टर तर भेटतील आपल्याला, खूप सारे भेटतील, ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. जास्त बोलले असेल तर विचार करा, पण जे बोलले ते मनापासून बोलली आहे, काही स्क्रिप्टेड नाही आहे. मी रोज बोलते तुमच्या लोकांबरोबर, ते माझ्या मनात नाही. ते मी काय ते 4 दिवस अगोदर स्क्रिप्ट लिहून नाही ठेवत की आज मला हे बोलायचं, उद्या मला हे बोलायचं. मी असे काही सिच्युएशन रोज येतात आता बघते आणि मग ठरवते, ठीक आहे. चला भेटूया संध्याकाळी. हॅलो पीपल, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? असल्याच पाहिजे नाही. तर निघाली आहे ऑफिसमधनं. खूप गोष्टींवरती काम चालू आहे. सुरुवात केली आहे, म्हणजे चालूच आहे. थोडे कॉम्प्लिकेशन्स, सॉरी मेडिकल टर्म कॉम्प्लिकेशन्स, थोडा डेटा जमा करते म्हणजे त्याच्यामध्ये जरा थोडी त्रास होते, पण ठीक आहे. ओके, माझी केस थोडी खराब झाली आहे. मला असं वाटतं लवकरच कापून टाकावी ती, पण असं वाटतं की एकदा असं वाटतं कापावं, एकदा असं वाटतं नको राहू दे, लॉंग चांगली होऊ देत. पहिली माझी केस कमरेच्या खाली होती आणि आता ही एवढीशी राहिली जी मी केली आहेत मर्जीने माझ्या, ठीक आहे. पण मला लॉंग केस नाही एवढं जास्त, शॉर्ट केस आवडतात, म्हणून माझी एवढी केस होती आणि मग ते आता वाढली, तर चांगली वाढली ॲक्च्युली, आहेत मस्त, पण आता कंटाळा येतो. मला असं वाटतं मुलींकडे ना अशी एक जादू असली पाहिजे, जेव्हा आम्हाला पाहिजे तेव्हा शॉर्ट केस, जेव्हा आम्हाला पाहिजे तेव्हा लॉंग केस. कारण का मुलींचं नाही खूप असं माहिती आहे, असं म्हणजे तुमच्या मुलांना नाही कळणार, पण आमच्या मुलींचं असं की प्रत्येक याच्यावरती
लाईक प्रत्येक ड्रेसवरती वेगवेगळी केस हवी असतात आम्हाला. कधी आम्हाला कलर केस हवी असतात, पण कलर केलं असं वाटतं अरे यार नॅचरल केस चांगली होती. नॅचरल केस असतात ते असं वाटतं अरे यार कलर केला असतं तर बरं झालं असं. जेव्हा लॉंग केस असतात असं वाटतं यार शॉर्ट चांगली वाटली असती ना, पण आता शॉर्ट आहेत तर असं वाटतं अरे यार लॉंग हवी होती. आमच्या आयुष्यात काही घडू दे, काही घडू दे, आम्हाला आमच्या केसांची पडलेली असते. म्हणजे काही एखादं होऊ दे, एक्झाममध्ये कमी मार्क्स येऊ दे, पाहिजे तसं जॉब न भेटू दे, एखादं हे आवडतीचा ड्रेस न भेटू दे, आम्हाला सगळं चालू शकतं. पण केस, आमचे केस आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे आम्हाला जसं स्टाईल करायचं आहे, जर तसं स्टाईल करायला नाही भेटलं तर आम्हाला वाईट वाटतं. या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. हो ठीक आहे, आज मला तो डॉग नाही भेटला आहे, बघूया आता कधी भेटतो. कारण का काय होतं माहिती काय, कधी कधी मला तो नेहमी भेटतो, कधी कधी अमावस्या पुनवेला भेटतो. पण यार त्याचे डोळे इतके छान आहेत ना, इतके छान आहेत, मला खूप आवडतात त्याचे. असे बाजूने असे ब्लूइश डोळे आहेत आणि मध्ये असे एक छोटासा काळा टिपका आहे, त्याच्या बाजूला असे काळे डोळे, काय दिसतात, छान आहेत. म्हणजे एखाद्या मुलीची एवढे छान डोळे नसणे एवढं ते नाही. मुलींबरोबर मुलांबरोबर कम्पॅरिझन करणंच नाही आहे. पण म्हणते जर सगळ्या डॉग्समध्ये कोणाचे छान डोळे असतील तर ते फक्त हस्कीचे आहेत, बस त्याच्याशिवाय काही हे नाही आहे. ठीक आहे, आज मी तुम्हाला सकाळी बोलली होती की जर तुम्हाला काही आदर्श समोर ठेवायचा असतील तर MPSC UPSC आर्मीवाल्यांचा आदर्श समोर ठेवा. तर मला असं वाटतं आता खूप सारे मुलं एक्झाम देऊन गेली. तुम्हाला माहिती आहे जगात नाही म्हणता येईल, महाराष्ट्रातली सगळ्यात टफ एक्झाम आहे MPSC UPSC, सगळ्यात टफ. आणि जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं ना तुम्हाला कळेल की जगात कितीवा नंबरवरती टफ एक्झाम येते. मला अजून डायरेक्टली माहीत नाही आहे, बट वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आपली UPSCची आहे. एवढं टफ एक्झाम आहे आणि खरंच सल्यूट आहे अशा लोकांना जेवढं सगळं करतात, एवढी मेहनत घेतात. ॲक्च्युली आता माहीत नाही इकडे ही लोकं का जमली. इकडे हॉस्पिटल आहे तर असे खूप सारे ना वेगवेगळी लोकं जमली तिकडे. आणि मला ना अशा लोकांची थोडी भीती वाटते, कारण का मी असं खूप वाचले की हे लोक लहान मुलांना पळवतात. हां हे असं म्हणजे दरवाजावरती येणं, कुठे लहान मुलं दिसलं की त्यांना उचलणं, याचे खूप सारे व्हिडिओज पण बघितले. त्यामुळे जे पण लोक प्लीज सावध राहा स्वतःच्या मुलांसाठी. तुम्हाला जर अशी लोकं दिसली तर खरं यार काय मुलीचे केस आहेत, या मुलीचे केस काय घनदाट केस आहे तिचे. मला बाकीच्या मुलींचे केस बघायला आवडतात का, लहान केस झालं तर मला खरंच खूप आवडतात केस बघायला. मी मुलींना कॉम्प्लिमेंट पण देते, पण कधी कधी असं वाटतं की आपण कॉम्प्लिमेंट द्यावं आणि त्यांनी चुकीचा अर्थ काढावा, म्हणून मी कॉम्प्लिमेंट नाही देत. कारण नाही, मला काय काय मुली खरंच त्यांचे केस छान वाटतात, काय काय मुलींची नाकी डोळी छान असते, काय काय मुलींची म्हणजे हे स्माईल छान असते, काय काय मुलींचे डोळे खूप बोलके असतात, बदामी डोळे आवडतात, छान वाटतात. मला कॉम्प्लिमेंट द्यायची पण इच्छा असते, पण उगाच काहीतरी गैरसमज करून घ्यायच्या म्हणून मी नाही देत. ओके, मला मी मागाचं हॉस्पिटल आज माहीत नाही का, आज मला असं वाटतं खूप लांब केस असावीत माझी, पण आता सध्याच्या शॉर्ट केसांकडे बघून शांत बसते मी. आज नाही कळते काय बोलावं, मला खरंच नाही कळते. आता माझं डोकं चालायचं नाही आहे, आज माझं डोकं बंद पडलं आहे. त्यामुळे भेटूया उद्या, बाय. उद्या किंवा रात्री बघू, नाही माहिती. बाय.